शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटनाने सलगरेच्या आर्थिक विकासाला नवी दिशा। ग्रामीण भागातील आर्थिक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरे या नव्या पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। गावातील नागरिक, सभासद, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिजमठ संस्थान बेळंकी तर प्रमुख उपस्थिती म्हणून सद्गुरू श्री कोंडीबा महाराज उपस्थित होते। त्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी त्यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनासाठी सहकारी संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले। याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन जयश्रीताई पाटील, डॉ. सुरेशभाऊ खाडे, उपसरपंच बागा मोरे सुतार तसेच लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देताना ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले। संस्थेचे चेअरमन सुहास कंडले, सचिव अनिल माळी आणि संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी संस्थेमार्फत नागरिकांना ठेवी, कर्ज सुविधा, लॉकर सेवा, NEFT, RTGS व्यवहार, मोबाईल बँकिंग यासह विविध आधुनिक आर्थिक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक मंडळ, सभासद, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थितांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सलगरे ही संस्था ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। खरोखरच बऱ्याच वर्षांनंतर धडाडीचे सर्वांच्यावर प्रेम करणारे निस्वार्थ उद्देशाने समाजाचं, देशाचं काम करणार असे आपल्याला आमदार भाऊ मिळाले आणि त्यांनी सुंदर असं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की तुम्हाला काही कमी पडू देणार नाही। किती मोठं वाक्य आहे। संकटात सापडलेल्या व्यक्तीला मी आहे एवढं जरी म्हटलं तर 12 हत्तीचं फळ मिळत असतं आम्हाला। आणि आमदाराने असं सांगितल्यानंतर कर्कस आपल्याला काही कमी पडणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निमित्ताने 2 शब्द या ठिकाणी सांगू इच्छितो। मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर अथवा भगवंताला या सृष्टीवर आम्हाला जन्म दिल्यानंतर भगवंताला एक आदेश किंवा एक कार्य करण्यासाठी पाठवलेला आहे। ते आपण लक्षात ठेवून जर काम करू लागलो तर ही भगवंताची सृष्टी आहे, भगवंताने निर्माण केलेली सृष्टी आहे। भगवंत कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम। भगवंता सत्य आहे, सुंदर आहे आणि मंगलमय आहे। म्हणजे शिव म्हणजे मंगलमय आहे। तसं ही प्रपंच किंवा सृष्टी किंवा हे जग देखील सत्यम शिवम सुंदरम होऊ शकतं कधी भगवंताच्या आदेशाने आपण चाललो तर। हे आदेश आपल्याला जर कळत नसेल म्हणजे की ते काचेचं भांड घेऊन चालण्यासारखं असतं। पतसंस्थेला एक दिवस चांगले दिवस आले। पतसंस्था म्हणजे की मान सन्मानाचं स्थान असायचं, चेअरमनला स्थान असायचं, संस्थापकाला स्थान असायचं। पण मध्ये 2-4 वर्षे महाराज 2-4 वर्षाच्या अगोदर काय झालं, कुठून काय दृष्ट लागली माहित नाहीये, संस्थापकांनी बँका संस्था खोलून टाकल्या आणि ज्या लोकांनी विश्वासानं, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, रिटायरमेंटचे सगळे लोक असतील, 4 पैसे जास्त मिळतात ह्या आशेनं आपण पतसंस्थेमध्ये आपण पैसे ठेवतो, बाकीच्या पेक्षा थोडंसं व्याज जास्त मिळतं म्हणून। आणि असे शिक्षक झालेले 20-20, 40-40 वर्ष सर्व्हिस झालेले, कर्मचारी 40-40 वर्ष सर्व्हिस झालेले ते पैसे ह्या संस्थापकांनी ह्या बँका डुबवल्या। बराच हल्लागुल्ला झाला, आमच्यापर्यंत केसेस झाले। त्यानंतर परत सुरळीत चालू झालं, शासनाने त्यावर निर्णय केला आणि आता ज्या बँका सगळ्या सुरू झाल्या त्या बँका सगळ्या
स्वच्छ निर्मळ पारदर्शक पद्धतीने काम करतायत याचा मला आनंद आहे. आज मी तेच सांगतोय आपण शिवतेज कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू केली आपण. निश्चितच त्याला सद्गुरूंचे आशीर्वाद मिळालेत आपल्याला. लोक आपल्यावर प्रेम करणारे आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून विश्वासाने इथं जी पुंजी ठेवली जाईल त्याचं संरक्षण करणं आपल्यासारख्यांचं काम आहे, एवढं आपण लक्षात ठेवू. नाहीतर मागं बोललो तसं मला पुढे 6 महिन्याला बोलायची वेळ येऊन देऊ नका. ह्या दृष्टिकोनात आपण काम केलं पाहिजे. पैसा आला, टीव्ही आल्या, सगळ्या आल्या, निवडणूक लागली की झालं मग कार्यक्रम होतो. मग तसं होऊ नये. हे जनतेच आहे, जनतेसाठीच झालं पाहिजे, शेतकऱ्यासाठी झालं पाहिजे, गोरगरिबासाठी झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्याचा आपला उपयोग झाला पाहिजे. नात्याला नातं कसं जुळेल, माणसाला माणसं कशी जुळतील, गरीबाला गरीब जुळतील, त्याचा उद्धार कसा होईल, तो कसं 2 पायाला उभा राहील, ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आज